सध्या संपूर्ण राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। दुसरीकडे धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी घट होते आहे। रायगड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। काही धरणांनी तळ गाठलाय। सुधागड परिसरात भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक आहे। काही ठिकाणी 10% कमी पाणी उपलब्ध आहे। अमरावती जिल्ह्यातील चिरोडी जंगलामध्ये वन विभागाच्या कृत्रिम पाणवठ्यातील प्राण्यामुळे आता वन्य प्राण्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे आता जंगलातील नैसर्गिक पाणी स्रोत आटत चालले, त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी वन विभागाकडून खबरदारी घेतली जाते। सध्या विदर्भात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। अमरावतीचा पारा 45 अंशाच्या समोर गेलेला आहे। दुसरीकडे गावखेड्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। त्यामुळे गावखेड्यामध्ये असलेल्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न तर गंभीर झालेला आहे, परंतु त्यापेक्षाही गंभीर प्रश्न जो आहे तो जंगलामध्ये राहणाऱ्या वन्यजीवांचा झालेला आहे। कारण नैसर्गिक पाणवठे जे आहेत ते पाणीपुरवठ्याचे स्रोत जे आहेत ते आटलेले आहेत। त्यामुळे कृत्रिम पाणवठे जे आहेत ते आता वन विभागाच्या वतीनं तयार केले जात आहेत। मुख्य रस्त्यापासून 6 ते 7 किलोमीटर हे संपूर्ण चिरोडी जंगलाच्या कोर एरियामध्ये आल्यानंतर जर आपल्याला पाहिलं तर अशा पद्धतीचे पाणवठे तयार केलेले असतात आणि या पाणवठ्याच्या माध्यमातून जे आहे ते या जंगलामध्ये राहणाऱ्या वन्यजीवांची तहान भागवली जाते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।